गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो. सकाळी सकाळी बातमी पाहण्यात आली की ट्रम्प असा म्हटला भारताला की ठीक आहे, तुम्ही 30 दिवसासाठी रशियाकडून तेल खरेदी करू शकता, आम्ही तुम्हाला सूट देतो. 30 दिवसाची सूट डोनाल्ड ट्रम्पनी दिलेली आहे. भारत स्वतंत्र नाहीये का? भारत हा अमेरिकेची कॉलनी आहे का? भारताचे प्रधानमंत्री मोदी आहेत की ट्रम्प आहे निर्णय घ्यायला? काल तो छुटकुसा देश हंगेरी, त्याचा प्रेसिडेंट असा म्हटला की हंगेरीनी कोणाकडून काय घ्यावं हे आम्ही ठरवणार, कारण आम्ही स्वतंत्र आणि सॉव्हरीन आहोत. आम्हाला कुणीही डिक्टेट करू शकत नाही. आणि आज डोनाल्ड ट्रम्प भारतासारख्या इतक्या मोठ्या देशाला, ज्याला हे अंधभक्त सकाळी उठल्याबरोबर विश्वगुरू म्हणत असतात, त्याला म्हणतो की हा चला तुम्हाला छूट दिली, म्हणजे जसं उपकार केल्याच्या भाषेमध्ये बोलतोय. इतकी अशी कोणती मजबुरी आहे नरेंद्र मोदी यांची की त्यांनी भारताला त्यांच्याकडे गहाण ठेवलेलं आहे? एप्स्टीन फाईलमध्ये असं काय काय लपलेलं आहे की त्यांनी भारताला त्यांच्याकडे गहाण ठेवलेलं आहे? अमेरिका भारताचा मित्र आहे, भारताचा मालक नाही आहे. पाकिस्तानचे 2 तुकडे करताना सुद्धा अमेरिका म्हटला होता की असं करू नका, नाहीतर आम्ही पाकिस्तानच्या मदतीसाठी जहाजं पाठवू. इंदिरा गांधी म्हणल्या होत्या, तुम्हाला 7वा बेडा पाठवायचा नाही तर काय पाठवायचं ते पाठवा, आम्हाला जे करायचंय ते आम्ही करतो, कारण आम्ही स्वतंत्र आहोत. आणि आता भारताला पारतंत्र्यात लोटण्याची लक्षणं दिसायला लागलेले आहेत. लोक विचारायला लागलेले आहेत की अहो, भारत खरंच स्वतंत्र आहे का? हा ट्रम्प भारताचा मालक किंवा प्रेसिडेंट किंवा पंतप्रधान असल्यासारखे काय आदेश देतोय? भारत इतका लाचार कधीच नव्हता.